गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातील एकमेव अजिंक्य असा किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ला. तर मित्रांनो, जसे की मागच्या श्रीकृष्ण मंदिराच्या व्लॉगमध्ये म्हणल्याप्रमाणे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातील एकमेव अजिंक्य व अभेद्य किल्ल्यावरती. तर मित्रांनो, तो मागचा ब्लॉग जर बघितला नसेल तर तो नक्की बघा मित्रांनो. अतिशय सुंदर असं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. जर या किल्ल्यावरती येणार असाल तर त्या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा. तर येऊन पोहोचलो आहे किल्ल्याच्या आतमध्ये मित्रांनो. किल्ल्याच्या मेन एंट्रन्सला तिकीट घ्यावे लागते, काहीतरी 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे. या ठिकाणी किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, पॉज करून नक्की वाचा. किल्ल्याच्या मेन दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जुन्या काळातील वापरण्यात आलेल्या तोफ ठेवण्यात आलेल्या आहे. याच किल्ल्यावरील नाही तर वेगवेगळ्या किल्ल्यावरून आणलेल्या तोफे देखील याच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे आहे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार. हे जे बघताय तुम्ही दरवाजावरती टोकदार दात मित्रांनो, जर समजा हत्तीच्या मदतीने जरी दरवाजा पाडण्याचा प्रयत्न केला तर तो टोकदार दात हत्तीच्या डोक्यात घुसून हत्तीला इजा किंवा तो मरणही पाहू शकत होता. त्यामुळे दरवाजा पाडणे किंवा तोडणे शक्य नव्हते. प्रवेशद्वाराच्या आत येताच मित्रांनो एक सरस्वती विहीर लागते मित्रांनो. खूप मोठी आणि भव्य अशी विहीर आहे ती. तर चला बघूया. या विहिरीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो, तरी पॉज करून तुम्ही बघू शकता. हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर. तर चला मित्रांनो बघूया. हा आहे मित्रांनो हत्ती तलाव. त्या काळात या ठिकाणी बहुतेक भरपूर असा पाण्याचा साठा साठवून ठेवला जात असेल. भारत माता मंदिराची माहिती स्टॉप करून वाचून घ्या व्यवस्थित. हे बघा बंदर मामा आणि बंदर मामाचे बच्चे. हे समोर दिसतंय ते आहे भारत माता मंदिर आणि त्याच्या समोर कसलं मोठं प्रांगण आहे मित्रांनो बघा. ही बघा उंचच उंच मिनार. आणि हा आहे किल्ल्याचा तिसरा आणि भव्य असा दरवाजा.
या ठिकाणी बघा मित्रांनो, या दरवाजाची माहिती दिलेली आहे. काळाकोट असे नाव आहे या दरवाजाचं. हेमाडपंथी मंदिर. चला बघूया हेमाडपंथी मंदिर कसे असेल ते. चल का. तर मित्रांनो, हा किल्ला जवळपास 12व्या शतकात यादव राजवंशाने बांधला होता आणि तो दख्खनचा एक सामरिक किल्ला होता. तर मित्रांनो, या किल्ल्याची सर्वात महत्त्वाची सुरक्षा म्हणजे याच्या भोवती असणारी खोल दरी आणि त्यामध्ये सोडलेल्या मोठमोठ्या मगरी, जेणेकरून शत्रू त्यात उडीही नाही मारू शकत आणि किल्ला चढूनही येऊ शकत नाही. जर कोणत्याही शत्रूला या किल्ल्यावर आक्रमण करायचे असेल तर त्याला मेन दरवाजाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अंधेरी मार्ग. योगा अंधेरी हा मार्ग किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग होता. युद्धकाळात हा मार्ग शत्रूंपासून वाचण्याकरिता उत्तम मार्ग होता. लांब आणि आडवळणाचा भुयारी मार्ग शीघ्रतापूर्वक उंचावर जाणाऱ्या पायऱ्यांपर्यंत जात होता. प्रकाशाअभावी तुम्ही या ठिकाणी वर चढू शकत नाही. भूलभुलैया आणि काळोख अंधारामुळे शत्रू फार अडचणीमध्ये यायचा. यार ये बघ. हा, त्याची टॉर्च ऑटोमॅटिक लागली. हे आता आपल्यासारखं येत नाही कोणी. माझ्या माग पडा. अरे काय हरवायचं का? नाही इकडं बाहेर निघत पलीकडून. डायरेक्ट शॉर्टकट आहे का?
चल पटकन चल ना, बाहेर आहे रस्ता, इथून उजेड दिसतोय. अरे वा, आपल्या गणरायाचं मंदिर देखील या ठिकाणी आहे. तर चला बघूया. मराठी जवळपास मित्रांनो या ठिकाणी 700 ते 750 पायऱ्या या किल्ल्याला आहेत आणि चढण्यासाठी 1 ते 1.5 तास या ठिकाणी लागतोच म्हणजे लागतो. ते म्हणतो रायगडावर कधी चढायचं, मी चढून आले. फायनली पोहोचलो बाबा टोकावरती. आणि बघा हा सुंदर असा नजारा. हा नजारा म्हणजे एकदम स्वर्ग सुखच मित्रांनो. देवगिरी किल्ला बांधणारा पहिला राजा भिल्लम पाचवा होता, जो इसवी सन 1187च्या सुमारास यादव घराण्याचा संस्थापक होता. त्याने ते आपल्या राज्याची राजधानी म्हणून स्थापित केले. नंतर किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध राजा रामचंद्र, ज्याला रामदेव म्हणूनही ओळखले जाते, जो यादव घराण्याचा शेवटचा शासक होता, त्याने इसवी सन 1271 ते इसवी सन 1311 पर्यंत राज्य केले. टेकडीच्या उंच मध्यावर असलेल्या या सुंदर पांढऱ्या महालाला संभवतः 12 कमानींमुळे बारादरी या नावाने ओळखले जाते. जनार्दन स्वामींची समाधी देखील या ठिकाणी आहे मित्रांनो. चला बघूया आतमध्ये जाऊन. काय तिकडं आता आपण चाललोय किल्ल्याच्या सर्वात उंच आणि शेवटच्या टोकावरती दुर्गा तोफ बघण्यासाठी. आणि अतिशय भव्य आणि मोठी अशी ती दुर्गा तोफ आहे मित्रांनो.
कसली मोठी तोफ आहे मित्रांनो, बघा लांबच लांब. काळा पहाड तोफ. किल्ल्यावरती जायचे कसे हा पूर्ण लोकेशन प्लॅन या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तोफ संग्रहालय, छोट्या छोट्या तोफांचं संग्रहालय आहे मित्रांनो. चला बघूया. जाताना तेवढा व्हिडिओ घ्या, ध्यान कर मला. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा व शेअर करा. आणि हां, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका. आणि आता भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.